आज आपण घरच्या साहित्यात चपातीची फ्रँकी कशी करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। बारीक मीठ, आपण डार्क सोया सॉस घेतलेला आहे 1 चमचा, त्यानंतर टोमॅटो केचप 1 चमचा घ्यायचा आहे, शेजवान चटणी, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेला कोबी, अर्धा लिंबू आणि कोथिंबीर बारीक चिरलेली। एक चपाती घेतलेली आपण ताजी केलेली, पण ह्याला तेल न लावता केलेली, बिगर तेलाची केली आहे। त्यानंतर जिरे, धनिया पावडर, मिरची पावडर, गोडा मसाला आणि हळद। आता आपण ह्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचे। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा जिरे। आता जिरे आपले व्यवस्थित फुलले की त्यामध्ये आपण 1 कांदा टाकणार आहे, जो बारीक चिरून घेतलेला होता। आता कांदा आपण 2 मिनिटं, 1 मिनिटभर जरी म्हटलं तरी तो ठीक आहे, 1 मिनिटभर आपण तो परतून घ्यायचा आहे। आपल्याला पूर्ण शिजून नाही द्यायचा, तो जो दाताखाली आला ना तो छान लागतो खायला। आता हा कांदा परतत असतानाच आपण ह्यामध्ये ढोबळी मिरची पण टाकायची आहे। सगळ्या भाज्या आहेत ना ज्या, त्या फक्त 1 मिनिटभर अशा परतून घ्यायच्या की त्यामध्येच आपण कोबी पण टाकायचं। ह्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा लिंबू जो आपण घेतला होता तो पण आपण ह्यामध्ये पिळून घ्यायचा व्यवस्थित। हे सगळं पूर्ण आपण मंद आचेवर करायचं गॅसमध्ये। आता हे आपले 1 मिनिटभराचे सगळं असे हे भाज्या परतून झाल्यात। आता आपण त्यामध्ये सॉस टाकून घेऊया आपले। 1 चमचा आपण सोया सॉस टाकणार आहे, 1 चमचा आपण शेजवान चटणी टाकणार आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता। आणि 1 चमचा आपण टोमॅटो सॉस टाकणार आहे। हे आपण जरा व्यवस्थित 1 मिनिटभर परतून घ्यायचे। आता ह्यामध्ये आपण पाऊण चमचा हळद, अर्धा चमचा गोडा मसाला, पाऊण चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धनिया पावडर आणि चवीपुरतं मीठ। मीठ जरा कमीच टाकायचं, कारण की शेजवान चटणी सोया सॉसमध्ये मिठाचं प्रमाण असते। आता हे सगळं आपण 1-2 मिनिटं परतून घेऊया व्यवस्थित। आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहेत, कारण की काय केलं आपण, त्या कापल्या नाहीत, आपण किसून घेतलेले आहे। तुम्ही किसून घेतले ना तर ते शिजायलाही पटकन शिजतात आणि खायलाही छान लागतात, म्हणजे जास्त मोठे मोठे दाताखाली येत नाही। आता आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण ही काय करू, 5 ते 7 मिनिटं जरा थंड व्हायला ठेवून देऊ बाजूला। आता आपण 5 ते 7 मिनिटांमध्ये भाजी व्यवस्थित आपली अशी थंड करून घेतलेली आहे। आता आपण चपाती घेतली आहे, त्याला आपण थोडंसं केचप लावून घ्यायचं आहे। जास्त नाही लावायचं, थोडंसं फिरवायचं, कारण की आपण आता भाजीमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे। तुम्हाला जर केचप जास्त आवडत असेल किंवा तुमची मुलं जर जास्त खात असतील तर तुम्ही अजून जास्त लावलं तरी चालेल, किंवा जर तुम्ही शेजवान चटणी पण ते अजून खात असाल तर ती सुद्धा ह्याच्यावर तुम्ही ॲड केली तरी चालू शकते। आता ह्यामध्ये आपण ही भाजी टाकून घ्यायची व्यवस्थित, अशी मधोमध टाकायची, कडला नाही टाकायची। आता आपण वरतून थोडासा कोबी ॲड करूया। मुलं काय करतात, कोबीची भाजी किंवा कोबी असं नुसता खात नाही, पण तुम्ही त्यांना मंचुरियन असं फ्रँकी करून दिली ना तर ती मुलं आवडीने तो कोबी खातात। हे पहा, आता हे असं रोल करून घ्यायचं आहे आपण। तोपर्यंत ते पॅन तापायला ठेवला होता, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। तुम्ही तेलाच्या ऐवजी अमूल बटरचा सुद्धा वापर करू शकता। आणि ही व्यवस्थित असं दोन्ही बाजूनी खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायची। हे पहा किती व्यवस्थित अशी दोन्ही बाजूनी ही क्रिस्पी झालेली आहे आपली फ्रँकी। हे पहा, एकदम अशी ब्राऊन करून क्रिस्पी करून घ्यायची आपल्याला। आता आपण ती काढून घेऊया। अशा प्रकारे आपली चपातीची फ्रँकी खाण्यासाठी तयार झाली आहे। तुम्ही बघू शकता, काही जण मैद्याची सुद्धा करतात, तर मैदा जास्त खाणं पोटाला आपल्या हानिकारक आहे, कारण की मैद्याने असं पोट फुगतं किंवा गच्च होतं पोट, आणि ते कसं नेहमी खाणं नाही योग्य, ते कधीतरी ठीक आहे। मग आपण अशा घरच्या घरी साहित्यामध्ये तर तुम्ही घरच्या चपातीची अशी फ्रँकी करून मुलांना दिली तर मुलं आवडीने खातील।